कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण कृष्णा आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो. दोन्ही तरुणांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्टेटस ठेवलेलं. राहुल सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा, अशानं गोळ्या घातल्या पाहिजेत. शिवरायांबाबत राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानानंतर छत्रपती उदयनराजे आक्रमक. राहुल सोलापूरकर ही औरंगजेबाची औलाद. फडणवीसांनी अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी. आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का, पटवून द्या. हायकोर्टाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत. दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंच्या चौकशीची याचिकेमधून मागणी. विष्णू साठेंनी बड्या नेत्याला फोन केल्याचा संशय. विष्णू साठेंना धनंजय मुंडेंना फोन केला का? धनंजय मुंडेंचे मोबाईल जप्त करा, मनोज जरांगे यांची मागणी. गोपीचंद पडळकरांच्या आमदारकी विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल. निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याचा काँग्रेसच्या विक्रम सावंतांचा आरोप. ईव्हीएमवरही संशय व्यक्त. 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार. रायगडचं पालकमंत्रीपद गोवावलेंना मिळावं हा आमचा हट्ट. रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 3 आमदार. मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. ठाण्यामध्ये जनता दरबार घेतल्यानं पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक चर्चेत. महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे जनता दरबार घ्यावा. ठाण्याचे भाजप संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं वक्तव्य. शिवभोजन थाळी योजना यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवा. छगन भुजबळांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण पडत असल्यानं शिवभोजन थाळी बंद करण्याची चर्चा. सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस. नाफेड खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा. शेतकरी 4 दिवसांपासून केंद्रावर मुक्कामी. पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी. शिर्डीमध्ये भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी साईबाबा संस्थांचा मोठा निर्णय. मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा सुजय विखेंचा दावा. कल्याण कोळसेवाडी अत्याचार आणि हत्या प्रकरण. आरोपींच्या विरोधात येत्या आठवड्याभरामध्ये आरोपपत्र दाखल करणार. खटला जलदगती न्यायालयामध्ये चालून कठोरात कठोर शिक्षा होईल. या दृष्टीने तपास पूर्ण. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची माहिती. राज्यामधील जीबीएस आजाराचा वाढता प्रादुर्भाव. रुग्णसंख्या 170 वर. बाधितांपैकी 109 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 61 रुग्ण आयसीयूमध्ये. 20 व्हेंटिलेटरवर. तर आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पुण्यामध्ये दूषित पाण्यामुळेच जीबीएस रुग्णांमध्ये वाढ. पालिकेकडून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग. जीबीएसग्रस्त भागांना शुद्ध पाणी पुरवण्याचे पालिकेसमोर आव्हान. कळवा, मुंब्रा आणि दिवा इथे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती करण्यासाठी 24 तास पाणी बंद राहणार. नागपुरात बर्ड फ्लूचा शिरकाव. मोठा ताजबाग भागामध्ये कोंबड्यांचा अहवाल सकारात्मक आल्यानं संपूर्ण परिसर प्रतिबंधित घोषित. जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश. किरकोळ कारणावरून ऊसतोड कामगाराकडून पत्नीची हत्या. डोक्यामध्ये दगड घालून पत्नीला संपवलं. हत्येनंतर कुटुंबियांना दाखवला व्हिडिओ. बेळगावच्या गोकाकमधील धक्कादायक घटना. कोकणातून मुंबईमध्ये येणाऱ्या रेल्वे गाड्या सीएसएमटीच्या ऐवजी दादरपर्यंतच धावणार. फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्यामध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत बदल. कल्याण शिळफाटा रोडवर रात्री 12 पासून 5 दिवस जड वाहनांना बंदी. निळजेजवळच्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 5 दिवस वाहतुकीमध्ये बदल. 10 फेब्रुवारीपर्यंत जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर. पोल डायरी चाणक्य मॅट्रिकच्या पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता, तर माइंड ब्रिंगच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये आपची सत्ता. T20 नंतर आता वन डेची धूम. नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना. दुपारी 1:30 वाजता पहिला सामना सुरू होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.